राम, जय शिवराय, जय गौमाता। आज दिनांक 14/3/2026 आद्य गौरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा जन आंदोलन महाराष्ट्र राज्य चाळीसगाव विभाग गुरुवर्य संजय काका शर्मा यांच्या आशीर्वादाने व प्राणीन फाउंडेशन जाबाज लेडी सिंगम नेहा दीदी पटेल यांच्या मार्गदर्शनातून आज आपल्या चाळीसगाव विभागातील सर्व गौरक्षक भावांच्या माध्यमातून 4 नंदी महाराजांचे प्राण वाचवण्यात यश आले। भावांनो, गोमातेला राज्यमातेचा दर्जा आहे। गोवंश हत्याबंदी कायदा असताना सुद्धा चाळीसगाव तालुक्यात एवढी मोठी शोकांतिका आहे की राजरूचपणे नंदी महाराज भरून कटिंगला जातात व इथल्या काही वेळेस पोलीस प्रशासन सुद्धा दबाव आणतं। गौरक्षकांनी 10 वाजेची गाडी पकडलेली आहे आणि 4 वाजता गुन्हा दाखल होतोय। हे गौरक्षण फक्त गौरक्षकांचंच काम आहे का? पोलीस प्रशासन काय करतंय? हे काम पोलीस प्रशासनाचं आहे। तरी सुद्धा आम्ही गौरक्षक सदैव धर्मासाठी पुढे येत असतो। पोलीस प्रशासन आम्ही इथं आल्यावर आम्हाला मुलांना नाही का थोडं दमबाजी करणं, बघतो करतो दिसत नाही का? ही कुठली भाषा आहे? माझी आदरणीय देवाभाऊंना विनंती आहे, आपल्याकडं गृहमंत्री खातं आहे आणि जर गौरक्षकांना जर न्याय भेटत असेल तर आम्ही येणाऱ्या काळात 100% आंदोलन करू। एकनाथ शिंदे साहेबांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे। गौरक्षक सकाळ 10 वाजेपासून 4 वाजेपर्यंत उपाशी राहतो। आम्हाला काही पगार आहे का? काही नसताना सुद्धा जर शासन या गोष्टीकडे दखल घेत नसेल आणि जर आमच्यावर पोलीस प्रशासन नाही का दादागिरी करत असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे। मुख्यमंत्री महोदयांनी, आदरणीय एकनाथ साहेबांनी व देवाभाऊंनी या गोष्टीची दखल घ्यावी, नाहीतर एखाद्या दिवशी गौरक्षकांवर जर काही वाईट हल्ला झाला तर त्यावेळेस प्रशासन जबाबदार राहील। जय श्रीराम, जय शिवराय, जय गौमाता। छत्रपती शिवाजी महाराज की जय। महाराणा प्रताप की जय। जय जय भगवान वीर एकलव्य की जय। जय श्रीराम, जय दोघी गाडीत काही संबंध नाही। मग तो कसं काय? अरे तू इथं चुकतो, मला तिथं असं सांग। आता मी काय बोललो असतो